सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि आता लोकांना या उष्णतेपासून वाचवण्यासाठी स्वतः लोकांनी आज घराच्या बाहेर आता कूलर काढलेले आहेत दुरुस्तीसाठी. तापमान वाढलेलं भयानक. आता पाहू शकतो आपण की बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा शहरात हे जाळी बनवण्याचं काम म्हणजे कूलरच्या ज्या जाळ्या बिघडलेल्या असतात किंवा ती दुरुस्ती करण्याचं काम इथे सुरू आहे. नवीन जाळ्या बनवून इथे कूलरला लावण्यात येतात, त्यामुळे थंडावा आणि गार हवा मिळण्यासाठी हा इथं प्रयत्न केला जात आहे. आणि एक अकोला शहरातून एक कुटुंब इथं आलेलं आहे. त्या कुटुंबाच्या मते कुटुंब स्वतः एक जाळा तयार करून देत आहे आणि यामध्ये लागणारं जे मटेरियल आहे हे बाहेरच्या राज्यामधून आणलं जातं. त्याला लागणारा गवत, त्याच्यामध्ये असलेलं ते खस, हा सगळं संपूर्ण जे आहे हे पूर्ण बाहेरून आणलं जाते आणि इथं येऊन बुलढाण्यामध्ये त्या जाळ्या तयार केल्या जातात. आणि मुकुंद डोंगरे नावाचं जे दाम्पत्य आहे हे सातत्यानं गेल्या 2 महिन्यापासून हे इथे काम करताना दिसत आहे. नाममात्र शुल्कामध्ये ह्या जाळ्या तयार करून लोकांना गारवा देण्याचं काम या कूलरच्या माध्यमातून ते करतात. आपल्यासोबत मुकुंद डोंगरे, त्यांना विचारू आपण. भाऊ, तुम्ही हे जाळ्या दुरुस्त करताय, हे कशाच्या जाळ्या आहेत आणि काय काम करणार आहे? याला खश खश म्हटलं जाते आणि आपल्या या साईडनं व्हाळा म्हटलं जातं. ही तिकडनं ओरिसाकडनं येतो आणि याच्या कसं ताट्या कूलरला याच्या व्यतिरिक्त कूलर थंड करत ते. या कूलरला ताट्या लावल्यानंतरच कूलर थंड करतं आणि याच्यापासून कसं उन्हाचा झटका वगैरे किंवा ऊन लागत हे एक नॅचरल असल्यामुळं त्याच्यापासून ऊन नाही लागत. मग हे मटेरियल जे आहे हे कशाचं मटेरियल आहे, नेमकं हे मटेरियल काय म्हणतात, हे कुठून आणलं जातं? हे ओरिसामधनं जे तलाव वगैरे असतात, मोठे मोठे जंगल आहे ना, त्या साईडना एक उरसडी नावाचं गवत येते. या त्याच्या जडा आहेत, त्याला खश म्हटलं जाते. तिकडनं येतात ते. आणि हे उडूल, हे पांढरं जे गवत आहे याला उडूल म्हटलं जातं. तर ही काश्मीर साईडनं आणि हिमाचल प्रदेश आणि शिमला या साईडनं जे देवदारावरती चिनारचे लंबे झाडं असतात, हा त्या लाकडाचा भुसा आहे. हा तिकडनं येतो. लाकडं येतात आपल्या इथं हैदराबादला, दिल्लीला, नागपूरला, तिथून मग हा भुसा काढून इकडं सप्लाय होतो. आता कूलरला ह्या 3 जाळ्या असतात. या 3 जाळ्यासाठी तुम्ही जे दुरुस्त केलं जातं तर एका जाळीचा साधारणतः खर्च किती येतो नेमका आणि किती मध्ये पडतंय? एक जाळी साधारणतः मला 100 ते 110 रुपयात बनवल्या जाते आणि 150 ते 160 रुपयात मी किंवा 170 पर्यंत मी म्हणजे विकतो. तर हे आपल्या सोबत मुकुंद डोंगरे आहेत. हे म्हणजे कूलरला जे जाळ्या लागणार आहेत त्या जाळ्या बनवण्याचं काम जिथे केलं जाते. आज साधारणतः बाजारामध्ये कूलर घ्यायला गेलं तर 10,500 ते 11,000 रुपयाचं नवीन कूलर मिळते. पण जुने कूलर काढून लोकांनी आता जाळ्या फक्त नाममात्र शुल्कामध्ये 150 ते 200 रुपयामध्ये तयार करून जुने कूलर आपलं नवीन तयार करून घेत आहेत आणि त्यामुळे थंडावा आणि गार हवा मिळण्याचं जो आनंद आहे तो घेत आहे. कॅमेरामॅन सुनील मोरे, संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा.